मित्रांनो कोण विसरेल कालची रात्र. सँडी पालकरने देखील यमदूत पाहिला कोपरुलीमध्ये आणि तो यमदूत आणि नक्कीच सँडी पालकर अक्षरशः त्या यमदूतासमोर रडकुंडीला आले होते. असे तुम्ही निलेश पाटील काल तुम्ही त्यांना पाहिलं आणि सँडी पालकर पहिल्यांदाच असे चकित झाले की त्यांच्या समोर एक कोणतरी बादशाह त्यांच्या समोर पैदा झाला. तर जाऊया मैदानाकडे. खऱ्या अर्थानं रोशन पाटील यांना शुभेच्छा येत आहेत. साईरक्ष ट्रान्सपोर्टचे ओनर अर्थातच संतोष शेठ पाटील आणि त्यांच्या समेत गौरी स्पोर्ट्स नेवालीचे सर्वा आणि दादा सरकार खजिनदार राजेश शेठ कातारा हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. तत्पूर्वी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅच कडे. सलामीचा फलंदाज इथे तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आदेश पांडव आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज इथे सागर उलवेकर आणि गोलंदाजीच्या मार्कवरती उंच बांधा असलेला हा गोलंदाज रोहित पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. मंगेश मात्र फडके आपल्यामध्ये नाही आज. त्याच्या आठवणींना उजाला देण्यासाठी सातत्याने त्याला स्मरून हा संघ मैदानावरती उतरत असतो आणि त्याच्याच स्मरणार्थ करता हा संघ गावदेवी मंगेश प्रतिष्ठान कोपरोली आज मात्र तुम्हाला मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. भरपूर चांगली बॅटिंग. रोशन पाटीलचा विचार केला सातत्याने प्रॅक्टिससाठी कमी असतो परंतु चांगली इनिंग त्याने आमदार चषक घोटच्या स्पर्धेमध्ये साकारली होती. परंतु घरच्या मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकेल काय. स्ट्राईक एंडला आदेश आणि त्यांना साथ देतील सागर उलवेकर. पहिलाच बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. अघुटाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता इथे परंतु निर्धाव चेंडूने इथे डावाची सुरुवात करत असताना गोलंदाज रोहित त्याला देखील माहिती आणि चांगले षटक फेकण्याची हिम्मत त्या गोलंदाजाकडे आहे आणि 2 षटक मात्र त्याच्या हातात त्याच्याकडे नक्कीच ऍज अ संघनायक म्हणून तो जबाबदारी घेईल आपल्या खांद्यावरती. यावेळी ऑन साइडला अलॉंग द कार्पेट इथे वाईडिश लॉंगॉनला क्षेत्र शिकत आहेत. अविनाश उचलतील तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं अकाउंट मात्र इथे धावसंख्या खोलत असताना फलंदाज आदेश आणि एका धावेच्या मदतीनं गावदेवी क्रिकेट संघ मोरबे 1 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं लो स्कोरची मॅच तुम्हाला पाहायला मिळाली जिथे फक्त 45 धावा होत्या त्या लवकरच बनवल्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान गावदेवी उसाटणे क्रिकेट संघानं. सागरने इथे 3 बॉलवरती 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक मनोज नावडेकर यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल त्याला वाटलं होते की हा थोडासा शॉर्ट पिच लाईनचा बॉल परंतु पंचांचा इशारा इथे येतोय तो अर्थातच व्हाईट बॉल. अचानक उचली घेणारा हा चेंडू कदाचित मेन स्क्वेअर लेग अंपायर जोमा पाटील यांनी मेन अंपायरकडे इशारा केला आणि इथे एक्स्ट्रा धाव त्यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. ते अर्थातच बिनगडी बाद असताना 2 या धावसंख्येवरती. वर्ष नवीन असो वा जुनं भविष्याचा संघर्षमय प्रवास हा नेहमीच चालूच ठेवावा लागतो आणि तो प्रवास मात्र 2022 मध्ये हे दोन्ही संघ कशा पद्धतीने करतील. यावेळी जबरदस्त गोलंदाजी अगदी समोर टाकला होता परंतु ऑन साइडला केल्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून जाणारा चेंडू येथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी. हे 2 षटक भरपूर निर्णायक असतील ते अर्थातच गोलंदाज रोहित पाटील यांचं आणि चांगली कामगिरी करत असताना आणि नक्कीच इथे त्या गोलंदाजीच्या जोरावरती सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स देत असतो आणि तशीच दर्जेदार गोलंदाजी इथे त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 2. इथे विचार केला तुम्ही कुठलाही गडी बाद नाही म्हणजे पहिल्या विकेटसाठी एक चांगली कामगिरी करतील हे 2 फलंदाज यात मात्र शंका नाही कारण घरचं मैदान आहे. प्रेक्षकांना देखील त्यांना खुश करायचं आणि त्याच अनुषंगाने ते क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहतील. यावेळी देखील रोहित इथे लेग कटरचा बॉल हलका तुम्हाला पाहायला मिळाला आणि वारंवार तुम्ही फलंदाजाचा विचार केला तर ऑन साइडला जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या मॅच मध्ये देखील आम्ही वाकडी संघाला पाहिलं जरी माझ्या गावाचा संघ असला तरी त्यांनी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फलंदाजी कशी असावी तुम्हाला इनफिल्डच्या वरून स्ट्रोक सिलेक्शन करावं लागतं. ज्या पद्धतीनं सलामीला फलंदाज आला होता तो म्हणजेच अनिल डोपरी यांचे सुपुत्र अनिकेत डोपरी इनफिल्डच्या वरून चांगली फलंदाजी केली आणि सर्कस मध्ये तुम्हाला गॅप शोधावे लागतात. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक येतील मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने येतील वाईडिश लॉंगॉनला उचलतील. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या इथे पोहोचते ते अर्थातच 3 या धावसंख्येवरती बिनगडी बाद असताना म्हणजेच पॉवर प्लेचं षटक चांगलं फेकत असताना इथे गोलंदाज रोहित यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहे आणि हीच लाईन लेत जर तुम्ही गोलंदाजी केली तर वर्चस्व करू शकता. आदेश पांडव इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता एक चांगलं षटक गावदेवी मंगेश प्रतिष्ठान कोपरोली संघाचे गोलंदाज अर्थातच रोहित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती फक्त आणि फक्त 3. थँक्यू पीजी. आपण पाहू शकाल वाकडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय नरेश पाटील साहेबांकडून तब्बल या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेला सफल करण्यासाठी गावदेवी आई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी
तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार नक्कीच इथे व्यक्त करतोय. आणि नक्कीच वैभव, जर एकंदरीत तुम्ही विचार केला तर मला तर वाटतं आय थिंक मागच्या 2 वर्षापूर्वी द्वारकानाथ बोलाडे मालुंगे यांच्या माध्यमातून देखील अशी स्पर्धा घडवली गेली होती, जिथे सर्व पैसे ग्रामस्थ मंडळ ज्या स्पर्धेला जेवढे पैसे जमा होतील तेच पैसे मात्र गावदेवीच्या जीर्णोद्धारासाठी केले जातील. ही चांगली संकल्पना, म्हणजे ना स्वार्थासाठी ना कुठल्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घडवत आहेत, त्या अर्थात आमच्या गावदेवी आईच्या जीर्णोद्धारासाठी. हे चांगली संकल्पना ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या माध्यमातून घेण्यात आली. तर तमाम ग्रामस्थ मंडळ मोरब्यांचं, म्हणजे इथे कुठलाही पक्षवाद नाही, संपूर्ण गाव एकत्र आलंय गावदेवीच्या जीर्णोद्धारासाठी आणि चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी फटका हवेत आहे आणि भरपूर लांब जाईल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सागर उलवेकरच्या बॅट मधून हा तडाखा, षटकार. थँक्यू डीजे. इथे सागरसाठी सुवर्ण संधी आहे. जर सागरने अजून 2 षटकार लगातार ठोकले तर सागरसाठी मनोज नावडेकर युवा उद्योजक अर्थातच मोरबे यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल 5,000 रुपयाचं. आणि हा फटका भरपूर चांगला होता आणि ओव्हरपिच बॉलला त्याला ऑनसाइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिला. सीमारेषा पलीकडे अगदी लांबलचक षटकार. आणि आपल्या डावाची सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं मंगेश ठाकूर याचं आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 9 या धावसंख्येवरती. हा देखील फटका जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा भरपूर वापर करत असताना अजून एक तडाखा सागरच्या बॅट मधून, हा षटकार. नवरा दिलवाला पाहिजे, पण आता जर षटकार आला तर धक 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 मनोज यांची नक्कीच होणार, कारण इथे 5,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी. पाहूया हे पारितोषिक सागर घेईल का. परंतु असं म्हटलं जातं, फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही, कारण त्याच्या फांदीवर नव्हे तर त्याच्या स्वतःच्या पंखावरती जास्त विश्वास ठेवतो. आणि तोच विश्वास साध्य करत असताना जरी पहिले षटक महागडं ठरलं असलं, चांगलं म्हणजे ते दृष्टिकोन कोपरीचा पाहिलं तर त्यांचं चांगलं षटक होतं, परंतु यांना थोडंसं अवघड षटक होतं मोरबे संघाला. परंतु या षटकामध्ये भरपूर फायदा घेत असताना मंगेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती सागर उलवेकरने लगावलेले हे 2 षटकार. आणि इथून जर षटकार आला तर तुम्हाला धाक कडक नोटा 500च्या मोजल्या जातील मनोज नावडेकर यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आणि हा मोठा फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी श्वास रोखून धरला होता तो मनोज नावडेकर यांनी, परंतु इथे फलंदाज बाद होतील. लागणारा पहिला धक्का आणि 1 विकेटची नितांत गरज होती या ओव्हर्स मध्ये, ती गावदेवी मंगेश प्रतिष्ठान कोपुली क्रिकेट संघाला. आणि इथे फलंदाज बाद होतील. हा पहिला धक्का मोरबे संघाला. थँक्यू डीजे. तर गार्ड घेऊन जायचं मैदानामध्ये. यष्टी रक्षक खऱ्या अर्थानं नितीन अगदी स्टंपच्या जवळ तुम्ही त्यांना यष्टी रक्षण करताना पाहाल आणि विकेट्स इथे गमावलाय. अर्थातच पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ मोरबे संघाचा हा तडाखेमंद फलंदाज सागर उलवेकर आपली चोख कामगिरी बजावत असताना मात्र मैदानातून इथे बाहेर झालेत. आणि एकूण जर तुम्ही विचार केला धावसंख्येचा तर मात्र धावसंख्या पोहोचते ती अर्थातच या ठिकाणी पाहायला गेलात तर 15 ही धावसंख्या. कोपरोली म्हटल्यानंतर महाराष्ट्रात तर संपूर्ण बाबा ब्रँड म्हणून परिचित असणारे आमचे धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील कोपरोली यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर अजय शेठ पाटील कोपरोली आपलंही सहर्ष स्वागत. पॅडी शेठ फडके आपलंही मनापासून स्वागत. त्याच्यानंतर मनोज खऱ्या अर्थानं पियुष केबल नेटवर्कचे ओनर संतोष शेठ मस्कर आपलंही सहर्ष स्वागत. गुरुनाथ ठाकूर दीपू माली तुमचंही मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थानं 5 दिवस ज्यांनी सातत्याने जेवणाची उत्तम सोय केली गेली ते नागेश नाना मस्कर आपलंही सहर्ष स्वागत. आय थिंक संकेत खोंडे, डॉक्टर संकेत खोंडे तुम्हाला इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळतील. सातत्याने बाले डान्स साठी त्यांना संबोधलं जातं, परंतु आज मैदानावरती चांगली कामगिरी. थोड्याच दिवसात तुम्हाला कोपरोली प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल आणि चांगलं योगदान त्या कोपरोली प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रिकेट पाहायला मिळतंय. तर एकेरी धाव कंप्लीट होते, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 16 या धावसंख्येवरती. यावेळी दांडी गुल
कमालीची गोलंदाजी. जरी तुम्ही माझ्यावरती 2 षटकार लगावले असतील तरी मी पुन्हा एकदा कमबॅक करेन आणि तोच जिगर कलेजे ठेवत असताना हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय आणि अजून एक धक्का लागेल या बॉलवरती. अर्थातच शेवटचा बॉल होता या पॉवर प्ले मधला आणि कैलास मात्र निराश करतायत, 0 बाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा आणि षटक क्रमांक देखील दुसरा इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते 8.00 च्या सरासरीनं. 2 गडी बाद झाल्यानंतर 16 गावदेवी मोरबे. जबरदस्त इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजी होत असताना 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 16 या धावसंख्येवरती. खराब स्थिती म्हणावी लागेल कारण चांगले फटके येत होते यावेळी फलंदाजीच्या माध्यमातून, परंतु कमबॅक तुम्हाला करावा लागेल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकटे येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचं नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरच्या तहावेळी 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतलं तेव्हा स्वराज्यात 361 किल्ले पाहायला मिळाले. म्हणजेच नेव्हर गिव्ह अप, कधी हार मानू नका. आणि कमबॅक कसा असावा हा कमबॅक मात्र आता दाखवावा लागेल आणि तसाच कमबॅक दाखवला कोपरली संघाच्या या गोलंदाज आय थिंक मंगेश ठाकूर या गोलंदाजानं. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत. आणि जर पाहिली त्या ओव्हरची सुरुवात निर्धाव चेंडूने करत असताना प्रेशर आहे थोडंसं. फलंदाज आय थिंक स्ट्राईक एंडला आदेश पांडव खेळण्यासाठी सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग झाली. आय थिंक डॉक्टर संकेत होते तिथे आणि डॉक्टर संकेत कोंडे यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. अजून एक धक्का लागेल म्हणजे 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला होता तो म्हणजेच सागर उलवेकर, त्याच्यानंतर कैलास पाटील आणि आदेश पांडव देखील निराशे कामगिरी करत असताना तिसरा धक्का मोरबे संघाला. थँक्यू. क्या बात आहे डीजे. जिथे स्त्रीचा अपमान झाला तिथे फक्त महाभारत आणि रामायण घडलं आणि जिथे परस्त्रीचा देखील आई समान माते समान सन्मान केला गेला तिथे माझ्या शिवरायांचं सुस्वराज्य घडलं. आणि हे छत्रपती शिवरायांचं सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून ऐकलात. तर इथे धक्का क्रमांक 3 लागलाय. आता मधल्या फलीतील फलंदाज जो हनुमान, आता ती बजरंगबलीची कामगिरी मात्र या मैदानावरती साकारेल काय. एका मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु ते फटके निर्णायक क्षणी आपल्या संघाला देऊ शकेल काय. इथे विकेट्स देखील थांबवायचे आहे, फटके देखील हवेत, एक धावसंख्या देखील उभारायचे, परंतु प्रेशर 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 आता फक्त दडपण तुम्हाला पाहायला मिळते ते मोरबे संघाच्या फलंदाजांवरती. धावसंख्या आहे ती 16, विकेट्स गेलेत ते 3. आता हनुमान आलेत मधल्या फलीतील 5व्या क्रमांकाचे फलंदाज, 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेत आणि त्यांच्यावरती मात्र आता मोठी डावाची मदार असेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने टॅप केलाय बॉलला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत, वेगाने नितीन उचलतील. व्ही शेप मध्ये भरपूर चांगला सुरक्षित फटका जो फलंदाजासाठी ओळखला जातो आणि हा फटका होता तो अर्थातच लॉंग ऑनच्या डीप मध्ये येऊन तिथे क्षेत्ररक्षक नितीनने बॉलला उचलला. एक धाव इथे वेगाने कंप्लीट करतायत. एका धावेनं हनुमाननं आपलं खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते भरपूर दूर. नंतर एक धावसंख्या येत असताना 17 ही धावसंख्या. थोडंसं वातावरण शांत फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते मोरबे संघाकडून. यावेळी चाकू टप्प्याचा बॉल शॉर्ट कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, तसा स्टँड देखील तुम्हाला पुन्हा एकदा त्याच्या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू झाला लेकिन लगेच त्यांनी दाखवलं की आम्ही कव्हरच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक धाव फक्त या ओव्हर्स मध्ये. निर्णायक षटक रोहितचे 2 होते आणि ते हाताळत असताना बॅकची एज हवेत आहे परंतु यष्टीरक्षक रोशन पाटील झेलला टिपू शकले नाही आणि इथे फलंदाज आय थिंक सुरक्षित राहतील. आणि इथे होते फलंदाज म्हणजे चेतन नावडेकर. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव केलेत, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही आणि नक्कीच तो प्रयत्न करतोय आणि मला वाटतं अपकमिंग स्टार असेल. सध्याच्या घडीमध्ये त्याला लवकर प्रमोट केलं फलंदाजानं आणि अशा वेळी तुमचा डाव जेव्हा खराब परिस्थितीमध्ये असतो आणि तुम्हाला जेव्हा कॅप्टन संधी देतो त्या संधीचं सोनं करणं तुम्हाला भरपूर महत्वाचं असतं आणि हे महत्वाचं कामगिरी त्याला मात्र करावी लागेल.
फटका हवेत आहे आणि ती कामगिरी बजावत असताना जसा झेल सुटला तसा लॉंगॉनच्या वरून मोठा फटका चेतन नावडेकर यांच्या बॅट मधून हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक 30 देखील इथे संपन्न होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 3 गडी बाद झाल्यानंतर 23 गावदेवी मोरबे. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे नाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, देवाचे छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, देवाचे छत्रपती भगवी झाली आमची धरती. थैंक यू डीजे, जिन्होंने मुगलों को घुटने में मिला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था. वो नाम है छत्रपति शिवराय. और तू हमारे औकात के अंदाज क्या लगाएगा जिस भगवे का ऐलान खुद आसमान करता है. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. और ये भगवे की सुमधुर संगीत डीजे के माध्यम से यहाँ पर नजर आती हुई. 3 षटक इथे समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच एकूण धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 23 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाल्यानंतर ड्रिंक्स मैदानावरती जाईल. तत्पूर्वी जर तुम्ही विचार केलात पहिले 3 षटक कोपरोली क्रिकेट संघाच्या नावावरती राहिले आणि उर्वरित जर 2 षटक इथे चांगली बॅटिंग साकारली हनुमान आणि चेतन नावडेकर यांनी तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये ते यशस्वी होतील. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करू आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतो की ही कुठल्याही फायद्यासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा नाहीये तर गावदेवी आईच्या जीर्णोद्धारासाठी या स्पर्धेतून जेवढा पैसा जमा होईल तो तिच्यासाठी खर्च केला जाईल. ही चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ज्या ज्या दानशूर दात्याने सडल हाताने या स्पर्धेला मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे चषक 2022 ही साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं आज तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या वरती गोलंदाज आलेत आकाश पाटील. काल उत्कृष्ट झेल टिपला प्रेक्षक होते त्यावेळेस आणि प्रेक्षक कमाल खेळासाठी धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि प्रेक्षक कमाल कॅच या खेळाडूने टिपला आणि त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलं. तर आकाश पाटील आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने समोर हनुमान तडाखेबंद फलंदाज ओळखले जातात. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय तिथे स्क्वेअर लेग संख्येचा अफलातून प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका क्षणी वाटलं होतं इथे चौकार जाईल परंतु ऐन मोक्यावर त्याने एक हात टाकला आणि त्या चेंडूला मात्र अडवलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत परंतु 2 धावा इथे वाचवल्या गेल्या. चौकार होता परंतु 2 धावा त्याच्या माध्यमातून फिल्डिंगच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा होता. थोडासा उचली घेणारा हा चेंडू होता परंतु उचली घेणाऱ्या चेंडूला मात्र चांगला समाचार दिला. फुलटॉस बॉल माफ करा फुलटॉस बॉल होता. असं वाटलं होतं एका क्षणी हा बॉल बाहेर जाईल परंतु थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक तिथे पाहायला मिळालं आणि धावा मिळत आहेत त्या 2. धावसंख्येचा विचार केला तर 25 ही धावसंख्या. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल आणि ऑफ साइडला फक्त 1 क्षेत्ररक्षक. यावेळी देखील अगदी समोर टाकला होता बॉल परंतु वेगाने अलॉंग द कार्पेट आउटफील्ड खूप वेगाने आहे आणि हा चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून सीमा रेषा पलीकडे चौकार. या रायगडचा इतिहास यांनी केला अजरामर. झुंजमेचा होऊन गेला याचे नाव दिवा पाटील. 84चं आंदोलन देई त्याची आठवण. झुंजमेचा होऊन गेला नाव दिवा. नक्कीच गोरगरिबांचे कैवारी आणि 12.5% न्याय हक्क मिळवून देणारे खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचे आग्रह हृदय सम्राट स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचे हे सुमधुर संगीत आणि खऱ्या अर्थानं जे त्यांना वाटलं होते की फक्त 4 जिल्हे 4 तालुके आहेत 27 गाव आहेत आणि त्याच्यानंतर असा संघर्षाचा वनवा पेटला की 4 जिल्हे एकत्र आले आणि आगरी समाज खऱ्या अर्थाने पॉवर दाखवून दिली आणि नक्कीच मात्र सरकारला देखील त्या ठिकाणी भाग पाडलं की आता मात्र नवी मुंबई एअरपोर्टला आता दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. तर हे सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट होते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. इथून जरी 20 धावा उभारण्यामध्ये यशस्वी झाले गावदेवी क्रिकेट संघ मोरबे तर नक्कीच 50 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु एवढं शक्य असेल का यांना की एवढं सोपं असेल का या गोलंदाजीवरती ते मोठे प्रहार करू शकतील. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे.
यावेळेस जीवनदान मिळाला होता स्टँड अँड डिलिव्हर खडखडे हा फटका लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमा पार अगदी दर्जेदार षटकार चेतन नावडेकरच्या बॅट मधून हा आलेला दुसरा षटकार. क्या हुआ डर के देख रहा है या देख के डर रहा है? थँक्यू डीजे. जबरदस्त फटका होता चेतनच्या बॅट मधून पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस फुल टॉस मिस टायमिंग स्लो तिथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पप्पू पाडवी कुठलीही चुकी नाही आणि जसा षटकार आला त्याच्यानंतर लगेच त्याला परतावं लागलं आणि विकेट मिळेल या ठिकाणी गोलंदाज आकाशानं आणि अशा पद्धतीने विकेट क्रमांक 4 मैदानातून बाहेर जाईल आणि 4 विकेट्स गमावल्यानंतर एकूण धावसंख्या ती स्थिर आहे म्हणजे 36. सांग फितुरांना तुटल्याच रे हजार तलवारी कौटाळले मरणास पण आगरी कधी फिरले नाही माघारी. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही अन माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. आमचा आगरी लय जिगरी आगरी लय जिगरी आमचा आगरी. थँक्यू डीजे. नक्की सातत्याने नितीन डीजे असल्यानंतर प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करणारं संगीत परंतु इथे फटका भरपूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या वरून हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे दर्जेदार षटकार आणि अशा पद्धतीनं इथे 4 षटक समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 42 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यानंतर. अंधेरी उंदेरी कुलाबा किल्ला करताना एकच कल्ला गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा गो अलिबागची न्यारी हवा गो खारी अलिबागची गार गार हवा. दर्या किनारी दौलत भारी दर्या किनारी दौलत भारी नाली सुपारीची बाग. जय जय हो अलिबाग. योगेश अग्रावकर यांनी गायलेले हे संगीत सातत्याने जेव्हा हॉलिडे असतात सुट्टीचे तुम्ही मौज मजा करण्यासाठी अलिबाग चौपाटीवरती नक्कीच जाता आणि सातत्याने दुपारचं हे कडक ऊन आणि जेव्हा जेव्हा सुट्टी असते विकेंडला तुम्ही एन्जॉय करण्यासाठी अलिबागला जाता आणि नारली सुपारीच्या बागा आणि बीच देखील तुम्हाला तिथे पाहायला मिळत आहेत. तर इथे भरपूर चांगली बॅटिंग तारीफ करावी लागेल प्रशंसा करावी लागेल फलंदाज हनुमान फडके याची कारण त्याच्यावरती मोठी जबाबदारी आता असेल आणि इथे नवीन फलंदाज येत आहेत 4G अर्थातच करण 4G. शेवटचे षटक मार्गस्थ पप्पू आलेत गोलंदाजीच्या मारवरती जबाबदारी असेल त्यांच्यावर देखील स्लॉग ओव्हर मध्ये एवढं सोपं नसतं गोलंदाजी करणं. यावेळेस जसा बॅटच्या रडारमध्ये बॉल आला त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आल्या करण पोर्जीनं आपलं खातं उघडलं आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा षटकार पिक 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 एक सिक्सर. दर्द है तेरी आवाज में छोरे क्या बात आई है मोहब्बत ढूंढ आई है. थैंक यू डीजे. अब तो मार दिया जाए या छोड़ दिया जाए अब तो लगातार हर गेंद के ऊपर बड़े बड़े शॉट आपको देखने को मिलेंगे. जीवनात अडचणी जेवढ्या मोठ्या असतील तेवढ्या संधी सुद्धा मोठ्या असतात फक्त त्यांना तुम्ही शोधा आणि या संधी शोधत असताना जसे खराब ओव्हर पिच बॉल मिळतील त्या बॉलवरती मात्र आता कडक प्रहार केले जातील. करण पोर्जीच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 48 या धावसंख्येवरती म्हणजेच कुठेतरी 50+ धावा इथे आता तुम्हाला वेगाने झपाट्याने पाहायला मिळत आहेत. जो येईल तो फलंदाज आता मोठे फटके मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आतापर्यंत आलेत. टप्प्याचा बॉल ही लाईन भरपूर चांगली आहे स्ट्राईक हनुमान आपल्याकडे घेत होते आणि मात्र इथे परतावं लागेल. फलंदाज करण पोर्जी चांगली बॅटिंग करत होते परंतु स्ट्राईक त्यांना हवी होती आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागलं. करण पोर्जी बॅक टू द पॅव्हिलियन. तूच आमचा मान तूच आमचा अभिमान आई एकविरा तुझ्या मुलेच आहे आमचं आयुष्य हे खूप छान. एकविरा आईची अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा सदैव आशीर्वाद तिचा राहिलाय भक्तांवरी. तरी ते काही गरज नसताना विकेट सॅक्रिफाईस केली गेली परंतु पाहूया जशी स्ट्राईक घेतली हनुमान त्याच्या बॅट मधून देखील मोठे फटके आलेत आणि ते बाकी बॉलवरती तो हल्ले चढवेल काय. राऊंड द विकेट अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून भरपूर दूर होता ऑप्शनच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी लाईन ओळखली आणि त्याला अवांतर घोषित केला आणि वाईटच्या मदतीनं एकूण धावसंख्या इथे पोहोचते ती अर्थातच 49 या धावसंख्येवरती. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते. बॅटची बाहेरची कडा लागली होती. चांगलं क्षेत्ररक्षण पीके यांच्या माध्यमातून झालं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये होते. एका धावेच्या मध्ये 50 धावा कंप्लीट होत आहेत गावदेवी मोरबे क्रिकेट संघाच्या. परंतु या धावा पुरेशा होतील त्या गोलंदाजांसाठी ते देखील पाहायला मिळेल. परंतु 50 धावा हव्या होत्या पहिल्या बॅटिंग करत असताना या ठिकाणी गावदेवी मोरबे क्रिकेट संघाला. आणि त्या धावा इथे बनवत असताना राऊंड द विकेटने पप्पू पाडवी पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. टप्प्याचा बॉल इथे देखील बॅटची एज लागली होती. शैलेश पाटील आले होते चेंडू खाली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं चांगलं कमबॅक पप्पू पाडवी यांच्या माध्यमातून. कारण मनोज पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी देत असताना एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती. अजून या ओव्हर्स मध्ये 2 चेंडू शिल्लक असतील. आखू टप्प्याचा बॉल इथे मात्र हल्ले चढवले जातील आणि हा बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणि स्क्वेअर लेगच्या मधून बरोबर सीमा रेषा पलीकडे षटकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एकमेकांना बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे. आता जय जय बजरंगबली मैदानावरती इथे दहाडत असताना हनुमान गदा जशी बॅट इथे फिरवतोय तसे षटकार त्याच्या बॅट मधून इथे येत असताना गोलंदाज तयार. हा देखील ऑन साइडला मोठा तडाखा आला की परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेट झोन मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक लागेल इथे 5वा आणि 5वा विकेट गमावल्यानंतर षटक देखील संपन्न होईल आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली गावदेवी मोरबे क्रिकेट संघाची 6 गडी बाद 57 माफ करा आणि 58 धावांची गरज आहे ती गावदेवी मंगेश प्रतिष्ठान कोपरुली क्रिकेट संघासाठी. काय या धावा बनवल्या जातील, काय या धावा वाचवल्या जातील त्याचं धावतं वर्णन सेकंड इनिंग्स मध्ये आपण ऐकूया. आमच्या समेत जोडले जातील ते अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभव भोपी यांच्याकडे जाऊया. तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील नामवंत डीजे त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केलं जातं ते संगीतमय सुमधुर संगीत डीजे ऑपरेटर नितीन यांची एक संगीत ऐकूया. राजू पाटील आला नावाच होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू थँक्यू डीजे. त्याच्यानंतर रुपेश फडके देखील इथे मॅचला एन्जॉय करतायत. रुपेश आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अजय पाटील त्याच्यानंतर पॅडीशेट फडके तुमचंही सहर्ष स्वागत. कारण 20 गुंठे म्हटल्यानंतर 1 एकर असं त्यांचं सातत्याने मत असतं. असे पॅडीशेट तुमचंही सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण गायकर. खूप चांगला आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात आणि खूप चांगली लढती आजच्या दिवसामध्ये खरं तर मैदानामध्ये होणार आहेत ज्यामध्ये आपण पहिलं सत्र एन्जॉय केलं. पहिल्या सत्रामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग केले मोरबे संघानं आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी मोरबे संघानं जमलेत तब्बल 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष मात्र इथे ठेवलं गेलंय. स्वर्गीय मंगेश स्मृती कोपरोली जो गावदेवी कोपरोली संघ मैदानामध्ये खेळ करतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये राहिली. थोडंसं लक्ष केंद्रित करूया आपण पहिल्या सत्रामध्ये ज्यामध्ये बॅटिंग करत असताना हनुमान फडकेची 23 धावांची इनिंग खूप मोठी राहिली. त्यानंतर सागर उल्वेकरनं दाखवले 2 षटकार वैयक्तिक 13 धावांची ते इनिंग आणि बॅटिंग केली चेतननं ते 2 षटकार 12 धावांची ती इनिंग देखील खूप महत्वपूर्ण राहिले. आज कैलास पाटील मोठी कामगिरी त्यांची राहिली नाही कारण संघ आपण पाहू शकाल थोडंसं अडचणीमध्ये राहिला. त्यानंतर खूप चांगलं मिडल ऑर्डरनं संघाचे डाव मात्र सावरलाय. रोहित पाटीलचं वैयक्तिक 2 स्पेल खूप महत्वपूर्ण राहिले. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या. टोटल 1 विकेट देखील घेतली. त्यानंतर आकाश पाटीलचं 19 धावांचं षटक अंतिम षटकामध्ये पप्पू पाडवीर खर्च केल्या 14 धावा. मंगेश ठाकूरचं दुसरं षटक देखील ते 13 धावांचं राहिलं होतं. असं टोटल 58 धावा तुम्हाला फलकावर जे लक्ष चेस करायचं आहे 58 धावांचे इथे मंगेश स्मृती गावदेवी कोपरोली संघाला. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ते बॅट्समन नितीन आहेत आणि रोशन यांना तुम्हाला सलामीवीराच्या भूमिकेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे.
शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला. खूप चांगली स्पर्धा आजचा या स्पर्धेचा 14 दिवस. मागील मॅच खूप चांगल्या रीतीने जिंकली. आपण पाहू शकाल स्वर्गीय रामचंद्र मडवी गावदेवी उसाटणे संघानं आणि तेवढंच चांगला मोठा विजय संपादित केल्यानंतर या दुसऱ्या मॅच मध्ये आपण बोलतोय. ठीक आपण पाहू शकाल दुपारचे 12:30 झालेत आणि दुसऱ्या मॅच मधील पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅच मधील आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय जिथे 58 धावांचं लक्ष घेऊन हा संघ मात्र मैदानामध्ये सरकलाय. कैलास पाटीलचा विचार केला यंदाच्या वर्षामध्ये त्याच्या नावावर एक अर्धशतक देखील आहे. त्याच बाजूला आपण बॅट्समन रोशन पाटील यांना जर पाहिलं आपण त्यांच्या नावावर देखील यंदाच्या सीझन मधलं एक अर्धशतक आहे. त्यामुळे मॅच मधील संघर्ष खूप मोठा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. अगदी मैत्रीपूर्ण परंतु क्रिकेटमय युद्ध तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे संघर्षाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये येतील. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. तिथे गोलंदाजी मार्कवर पहिला पिवनचा षटक घेऊन येतील करण पोरजी. कशा रीतीने राहील त्यांची कामगिरी तर स्ट्रायकरकडे रोशन पाटील सज्ज झालेत. गेम ऑन. उत्तरार्धाला सुरुवात करतोय. सलामीवर दाखल ऑल सेट. सर्व काही सेट आहे. सर्व काही सज्ज आहे. आपण सुरुवात करतोय. 58 धावांचं लक्ष कोपरोली संघासमोर. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बाउन्स या चेंडू मध्ये मिळाला नाही कारण ऍक्शन तशी गोलंदाज करण पोरजीची आणि ते आपण पाहू शकाल. पहिला चेंडू डॉट चेंडू नीती या षटकाची सुरुवात झाली आहे तर दुसऱ्या बाजूला रोशन पाटील यांचे देखील डॉट चेंडूला या इनिंगची सुरुवात राहिली आहे. 58 धावा आपण कोपरोली संघ म्हटला तर आठवण होते आपले मंगेश फडके यांची. सध्या ते आपल्यामध्ये नसले तरी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या आपण पाहू शकाल स्मृती उजाळा देण्यासाठी हा संघ सातत्यानं मैदानामध्ये पाहतोय. आणखी एक सबमरीन डिलिव्हरी. मागील 2 चेंडू आपण पाहिले अतिशय चांगले फ्लायटेड डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि फलंदाज रोशन पाटील यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी ते 2 चेंडू खूप महत्वपूर्ण ठरलेत गोलंदाज करण पोरजी यांच्या माध्यमातून. अशी सुरुवात राहिली होती रोहित पाटील यांच्याकडून. पहिल्या डॉट बॉलनं सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगची. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपली ताकद दाखवत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स लागत नाही आणि फलंदाजी थोडीशी अडचणीमध्ये आहे रोशन पाटील यांची. सलग 3 चेंडू डॉट फेकण्यात यश मिळालं आहे गोलंदाज करण पोरजी या गोलंदाजाला. सुंदर सुरुवात. पॉवर प्ले मध्ये दर्जेदार सुरुवात. कोपरोली संघाचे आभार रोखण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. बाउन्सर होता परंतु खूप वेग घेत आहे शॉर्ट सिलेक्शन साठी. विमानात जिथे खेळायचं होतं तिथे पुरेसा बॅटवर चेंडू आला नाही. टॉपेज झाला आणि आपण पाहू शकाल इथे रन मात्र पहिली पूर्ण होते. पहिला 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि इथे धावसंख्या फलकावर धाव लागली जाते ती 1. एक धाव तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते. सज्ज झालेत करंट. स्ट्रायकर इनकडे तुम्हाला नितीन पाटील यांना पाहायला मिळेल. हे देखील विस्फोटक खेळाडू होती या टीम मधील. ही जोडी मात्र मैदानामध्ये सुरक्षित राहणं आणि त्यांच्या बॅटमधून फटके येणं हे खूप गरजेचं देखील असेल कोपरोली संघाला. व्हेरी गुड चेंज ऑफ स्पेस. गती परिवर्तन. मागील 4 चेंडू खूप भरदार वेगाने होते परंतु हा चेंडू खूप कमी गतीने रिलीज केला आणि युक्तीचा वापर करत असताना 5 चेंडू खूप चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात करून देतात आपल्या टीमसाठी. संघिक धावसंख्या तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते फक्त 1. अंतिम चेंडू अंत बला तो सब कुछ बला. फ्लाइट स्ट्रोक. पॅरलाइज स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार. आज षटकार गोड मात्र झाला या षटकाचा. षटकारांना अशा रीतीने आपण पहिल्या पूर्वार्धामधील एन्जॉय करत असताना 57 धावा आपण पहिल्या 58 धावांचं लक्ष परंतु उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 7 धावा बॅटिंग करत असताना स्वर्गीय मंगेश स्मृती गावदेवी कोपरोली संघाची. काळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक नमावे आमुचे. खूप चांगलं समदर संगीत या दुपारच्या सत्रामध्ये आमच्या डीजे मास्टरांच्या नितीन पाटील. आपण पाहू शकाल डीजे नितीन दोंदरे गावचे आमचे खूप ज्यांना अगदी कमी वेळामध्ये आपलं नाव लौकिक केला
कारण आजकाल दुनियामध्ये पैसे खर्च करणारे बरेच आहेत. तुमच्याकडे क्वालिटी पाहिजे आणि ती क्वालिटी दिली या आमच्या नितीन पाटील यांना. थँक्यू सो मच. आपल्या आवाजाची काळजी घेत असताना आमच्या सातत्याने 4 दिवस आम्ही समालोचन करतोय या स्पर्धेमध्ये. आजचा 4था दिवस, परंतु खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे. सज्ज झालेत कैलास पाटील. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डावकर त्याचा गोलंदाज आपण पाहू शकाल. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरे धावेसाठी निघालेत. आता थोडंसं सूर गवसलाय रोशन पाटील यांना मैदानामध्ये, कारण जवळपास त्यानं 5 चेंडूचा सामना केला आणि 3 धावांचं वैयक्तिक योगदान सध्या स्थितीमध्ये राहिले आहे. कोपरोली संघाला माहिती ही जोडी जर मैदानामध्ये अंतिम क्षणापर्यंत राहिली तर मॅच फिनिश जरूर करून देतील. त्यासाठी यांचं मैदानामध्ये उभं राहणं तेवढंच महत्वाचं. मिस टायमिंग स्ट्रोक, कमी गतीचा चेंडू होता, फटका इथे फसलाय, झेल तिथे सुटला. हे काय करताय? हा कॅच सोडलाय का मॅच सोडलाय तुम्ही? हा प्रश्न तिथे विचारला जाईल. रोशन पाटील यांचे विस्फोटक अंदाज तुम्हाला माहिती आहे, त्यांची खेळ तुम्हाला चांगलीच माहिती आहे आणि त्यांना जीवनदान देणं म्हणजे तुम्हाला नक्कीच त्याच्या एक मोठ्या इनिंगसाठी त्यांना आमंत्रित करण्यासारखंच आहे. आणि क्रिकेटमध्ये जीवनदानाची किंमत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. इथे जीवनदान मिळालाय. सांघिक धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळतात. बिनबाद 10. नितीन पाटील आपला आक्रमक इरादा स्पष्ट करत असताना घुटना टेक तमाशा देख डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येऊन हा संघर्षाचा षटकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर काही कोऱ्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. नितीन पाटील खूप चांगली. आता मात्र मैदानामध्ये आग उगत असताना हा षटकार आहे. टीट फॉर टॅट क्रिकेटमध्ये प्रत्युत्तर लगेच असतं. आपण पाहू शकाल या षटकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे. हा जे किल्ला आपण पाहू शकाल जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचतात, कारण जोपर्यंत बॉलला उचलती फेकतील या दरम्यान कंप्लीट केली जाईल एक सिंगल रन. चांगली पकड, चांगला थ्रो. जेवढे सिंगल येतील, जेवढे डॉट बॉल येतील तेवढं मात्र खुश असतील इथे नक्कीच मोरवे संघाचे प्रेक्षक आणि त्यांचे पाठीराखे देखील. परंतु जेवढे मोठमोठे फटके येतील तेवढ्या या मॅच मध्ये इन होईल. कोपरली संघास 58 धावांचं लक्ष्य चेस करायचं आहे, ज्यामध्ये 17 धावा सध्या स्थितीमध्ये. बोर्डवर हा फटका मात्र इथे फसला. ज्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला होता तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे झेल टिपतोय. नरेश फडके यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. रोशन पाटील यांची खेळी समाप्त. एक जीवनदान मिळालं होतं रोशन पाटील यांना, परंतु मात्र तितकं मोठं योगदान आपल्या बॅटमधून आणि त्या जीवनदानाचा फायदा ते उचलू शकलं नाही. कैलास पाटीलची भूमिका खूप महत्वाची असते नेहमी क्रिकेटमध्ये, कारण मोरबी टीमसाठी नेहमी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्यांची भूमिका असते. तुम्ही सातत्याने पाहिलं आहे, तुम्ही जर पाहिलं असेल त्यांचं वैयक्तिक अर्धशतक देखील त्यांच्या नावावर देखील यंदाच्या सीझन मधील या 2022 मधील. आणि त्यानंतर रोशन पाटील यांचे विकेट मिळणं हे तेवढे शुभ संकेत असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित पाटील या संघामध्ये देखील हिटमॅन आहेत, त्यांच्यावर देखील संघ खूप डिपेंड असतो. सांघिक धावा पाहायला मिळते 17 आणि ते महत्वपूर्ण विकेट मात्र गमावला गेलाय. बरेचसे प्रेक्षक देखील तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये जरूर आहेत. मैदानाच्या बाहेरून जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं मैदान घडवलंय. मी म्हणेन प्रचंड मेहनत या मैदानासाठी घेतली आहे. आमच्या सायप्रिल लाईव्हचा मुख्य कॅमेरा जो मुलगा बसलाय वर, उतरायचा खाली तुम्ही, कारण तुम्ही जर अशी मुवमेंट तुम्ही केली तर लगेच तिथे ते स्टँड हलतं आणि थोडंसं लगेच इथे लाईव्ह टेलिकास्टमध्ये क्लिअरिटीला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित करा. उतरा लगेच. हा फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक तेवढं चांगला. चेंडू थांबवला हे महत्वाचं होतं. दुसऱ्या धाव्यासाठी निघालेत रोहित आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरुवात करतायत आपल्या इनिंगची 2 धाव्यांना. गरजेचे आहेत सिंगल डबल. आपण पाहू शकाल इथे मात्र 2 धावा किमान वाचवल्या गेल्या या क्षेत्ररक्षणातून. पहिला 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली करण पोरजीनं, धावा खर्च केल्या 7. तर या षटकामध्ये गोलंदाजी केली कैलास पाटीलनं आणि जवळपास या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या जवळपास 12 धावा त्यांनी खर्च केलेत. 1 विकेट घेतली. अशा 2 षटकं संपल्यात. 19 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यानं.
12 चेंडू मध्ये आलेत, रन ऑन बोर्ड 19 धावा आणि करायचे उर्वरित आता 18 चेंडू मध्ये 39. 13च्या सरासरीने चालायचं आहे आता मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना कोपरली संघाला बरोबर 13 रन येणं आवश्यक असेल विजयासाठी. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा प्राचारण केले गेले कारण पोर्जेला का नाही वैयक्तिक दुसरं स्पेल ते हाताळत आहेत. पहिल्या षटकामध्ये तेवढी चांगली कामगिरी त्यांनी करून दाखवली, त्यांना सूर गवसला एसटीवर आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना प्राचारण केले गेले आहे. सज्ज होत आहेत करण पोर्जे. नितीन पाटील यांच्यासाठी हा चेंडू मात्र आडव्या बॅटने केला गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपण पाहू शकाल करणची खासियत आहे टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त बाउन्स घेत नाही, त्यामुळे फलंदाजाला क्रीजच्या खोलवर जाऊन चेंडूच्या पिचिंग पर्यंत जाऊन त्यांना शॉर्ट सिलेक्शन करावे लागत आहेत आणि खूप प्रचंड मेहनत घ्यावी लागते नक्कीच बॅट्समनला आणि त्या कारणासर चांगली गोलंदाजी सिद्ध होते सध्या स्थितीमध्ये करण पोर्जेची. रोहित पाटील फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध चेंडू जाईल सीमा पार गॅप मधून हा येतोय. हा संघर्षाचा षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. रोहित भाईचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. खूप चांगली भूमिका काढीचे. रोहितनं मात्र आपला आक्रमक रवैया धारण केलाय. चांगला फटका आणि चांगला स्ट्रोक चेंडूची पाहणी करून त्यांनी शॉट सिलेक्शन केला आणि या मी म्हणेन या षटकाराच्या मध्ये त्यांना संघ जाऊन पोहोचेल जवळपास 26 वर करायचे 16 बॉल 32. आणखी एकदा हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न सागर आहे तर लॉंगर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. या चुका तुम्हाला अपेक्षित नाही आणि या चुका तुम्ही सातत्याने कराल तर ही चुका तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जातील. हा येतो चौकार. चुकीला माफी नाही. थँक्यू. चांगली गोलंदाजी होते त्यामुळे तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करणं तेवढं अपेक्षित. कोपरली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता या 10 धावा मागील 2 चेंडूमध्ये आलेल्या खूप लाभदायी ठरल्या आहेत इथे कोपरली संघासाठी. करायचे 15 चेंडूमध्ये आता 28 धावा सज्ज झालेत. पुन्हा एकदा करण लेटकट करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणते रन मात्र या बॉलवर सोडले नाही. डॉट चेंडूची सांगता होते या चेंडूमध्ये. कीपरनं दिलेलं कान मात्र कुठेतरी मात्र वापरात आणलं गेला आणि ते आपण बघू शकाल डॉट चेंडू इथे येताना पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल हा खूप महत्वाचा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील. मात्र जो फटका केल्याचा होता तो फटका अखेरचा खेळला गेला स्क्वेअरच्या माध्यमातून. खूप लॉंग डिस्टन्स कव्हर करून क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचले. जेवढी चांगली पकड तेवढा चांगला थ्रो आणि 2 धावा मात्र या बॉलवर पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने वैयक्तिक रोहितची खेळी आपण पाहूया. 1 षटकार 1 चौकारच्या मदतीने तो वैयक्तिक 14 वर खेळतोय ज्यामध्ये 5 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि सांघिक धावा तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते 32. नितीन पाटीलचे देखील आक्रमक रवैया तुम्ही पाहिलाय. 2 षटकार 2 सिंगल तो देखील 14 वर खेळतोय. रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणे काय गरज आहे सरळ बॅटनं जर तुमच्या बॅट मधून धावा येत आहेत तर इथे आडव्या बॅटनं रिव्हर्स फटके खेळण्याची काही गरज आहे हा प्रश्न विचारला जाईल. 3 षटकं पाहता पाहता वेगाने फेकले गेले. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानामध्ये आपण पाहूया आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन ऑन बोर्ड धावा आलेत बोर्डवर 32. उर्वरित चेंडू राहिले आहेत मैदानामध्ये 12 आणि करायचे विजयासाठी 26 धावा. वळणाला बदलाई कुणाचा झोला जब माऊली बसली. झोल्यावा बैसून झुलरी आई, स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेची आपण पाहू शकाल 7 जानेवारी नूतन वर्षामध्ये साकार होणारी स्पर्धा आणि जिथे आपण पाहू शकाल आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे चषक 2022 चे सुंदर पर्व. आज 4था दिवस आहे. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस असेल. प्रेक्षकांचे अल्लड गर्दी कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिले. खूप चांगल्या रीतीने सामने अंतिम क्षणापर्यंत सामने राहिले. काल शेवटच्या चेंडूपर्यंत आपण या स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगताना पाहिले. त्यामुळे आपण पाहू शकाल आजचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. ही फाईट खूप मोठी आहे कारण आता करायचे इथे आपण पाहू शकाल स्वर्गीय मंगेश स्मृती गावदेवी कोपरोली संघाला करायचे 12 चेंडू मध्ये 26 धावा. 13.00 ची सरासरी मी म्हटलं होतं की करायचे आणि त्या मागील षटकामध्ये 13 रन येण्यामध्ये
यशस्वी देखील ठरलाय त्या दोन्ही फलंदाज. मैदानामध्ये मिडल ऑर्डरला आलेला रोहित पाटील. वनडाऊनची भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. नितीन पाटीलचे 2 दमदार षटकार वैयक्तिक 14 धावांवर ते देखील खेळत आहेत, त्यामुळं खूप महत्वपूर्ण राहिले आहेत या दोन्ही फलंदाजांच्या या शॉर्ट इनिंग. बट आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देत असताना हे टर्निंग पॉइंट षटक आहे. या षटकामध्ये मी असं जरूर म्हणणार नाही की कोण जिंकेल, परंतु एवढं नक्कीच डिक्लेअर होईल की कोणाचं पारड जड आहे या मॅच मध्ये. त्यामुळे हे षटक टर्निंग पॉइंट षटक ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू करायचे, 26 धावा. क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 2, असं आउट साइड ऑफ द सर्कल तुम्हाला पाहायला मिळेल. सज्ज झालेत गोलंदाज विनीत फडके. परफेक्ट चेंडू, अगदी यॉर्कर, आउट स्टंप ऑफ द यॉर्कर. सध्या हे चेंडू क्रिकेटमध्ये टेनिस बॉल मध्ये खूप प्रभावी ठरत आहेत. फलंदाजांना अडचणी आणण्यासाठी हे कंट्रोलमय चेंडू खूप महत्वपूर्ण ठरत आहेत आणि तो चेंडू रिलीज झाला. खूप चांगली मानसिकता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विनीत फडकेची 1 धाव आली आहे. आता धावांनी चेंडू मध्ये अंतर राहील. 11 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 25 धावा. चंद्रकांत पालकर यांची खूप मोठी भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून आणि चांगली भूमिका ते निभावत असताना. रिलीज ऑफ द डिलिव्हरी ऑफस्टिकच्या बाहेर मेन अंपायर कॉल इथे येतोय. जोमा पाटील सरांसाठी व्हाईट बॉल. अवंत रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. काल आम्हाला अंतिम सामना आठवतो. चिंद्रन संघाला जे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाने फेकलेले 4 अवांतर चेंडू आणि त्यानंतर 1 चेंडू 5 धावा असा तो सामना आला होता आणि सुदेश सालुंकेनं ठोकलेला तो षटकार खूप महत्वपूर्ण ठरला होता आणि या स्पर्धेमधील त्याने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले होते. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगली पकड, चांगला थ्रो आणि 1 सिंगल रन मात्र या बॉलवर. जसे सिंगल येत आहेत, जसे डॉट येत आहेत, ग्रामस्थ मंडळ मोरबे टाळ्यांचा वर्षाव करतायत. परंतु जसा फटका चांगला येतोय तेवढाच आनंद आणि प्रफुल्लित होतोय पवेलियन मध्ये. एकूण नावामधील अंतर आपण पाहूया. 10 चेंडू मध्ये करायचे आहेत आता उर्वरित 23 धावा. नितीन पाटील ऑन स्ट्राईक. 2 षटकार अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. का टॉपेज होता का, कारण ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज सांगते मैदानामध्ये कदाचित झेत सुटला गेलाय मैदानात. नितीन पाटीलचा विकेट खूप मोठी आहे आणि कधी सामन्याचं फासं पालटण्याची क्षमता राखणारा खेळाडू. बरेचसे पारितोषिक या खेळाडूने आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकले. बरेचसे विक्रम त्याच्या नावावर आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार असतील असे देखील विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे या मॅच मध्ये त्यांची विकेट खूप महत्वाची आणि खूप अहम असेल. सज्ज झालीत गोलंदाज. 9 चेंडू 23. जखमांवर मीठ सोडला ही त्याची खासियत. मागील चेंडूवर सोडला जाईल आणि नितीन पाटीलचा मागरात पडतोय. मोरबे संघाला खेळ हा येतोय संघर्षाचा षटकार. आठ चेंडू 17 धावांची गरज. ऑन बोर्डवर धावा पाहायला मिळतात सद्यस्थितीमध्ये 41. 8 चेंडू आणि 17 धावा. का गोलंदाज कमबॅक करतील का आता, कारण आपले मुख्य संघातील सर्व खेळाडू एकत्र येऊन गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत आहेत. कारण नौका गोलंदाज आहे विनीत फडके, त्यामुळे थोडासा अनुभव कमी आहे. षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण असतं, परंतु फ्री ऑफ माइंड तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये तुम्ही दडपण घेतला तर तुमच्यावर हल्ले होतच राहतील आणि तुमच्याकडून सातत्याने चुका होत राहतील. त्यामुळे जेवढे नॅचरल गेम मैदानामध्ये नितीन दाखवतात तेवढं तुम्हाला नॅचरल गोलंदाजी देखील करावी लागेल. आणखी एक चांगला फटका, परंतु या ठिकाणी हा फटका देखील जाईल सीमारेषेपलीकडे. सोडलेल्या झेलाची किंमत मोजतोय मैदानामध्ये मोरबे संघ. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. सद्यस्थितीमध्ये वेगानं आणि झपाट्यानं धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 47. उर्वरित चेंडू राहिलेत मैदानामध्ये 7 आणि करायचे विजयासाठी 11 धावा. नेहमी आपण म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ असं आपण सातत्यानं म्हणत असतो, परंतु ती चुकी केली. नितीन पाटीलचा सोडलेला झेल आणि त्याने ठोकलेले सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. तर कोपरोली संघाच्या पवेलियनमध्ये आनंदाचं वातावरण बनलंय, कारण 7 बॉल मध्ये करायच्या 11 धावा. हा निर्णायक चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल होता. लिडल एज. आणखी चुकी, चुकांवर चुका. अशा चुका कराल तर मुकाल या मॅचला, हे मी पुन्हा एकदा सांगेन. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आता अंतिम 6 चेंडू आणि इथे
स्वर्गीय मंगेश स्मृती गावदेवी कोपरी संघाला करायचे 6 बॉल मध्ये 10 धावा. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का मला दाहून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का मला दाहून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का मला दाखवा थँक्यू डीजे. नक्कीच खूप चांगला मॅच आहे. 6 चेंडूमध्ये करायचे 10 धावा आणि नक्कीच मी म्हणेन असे जगावे दुनियामध्ये आव्हान असे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधल्या ताऱ्यांची आयुष्याला भेटता नाही चैन करावी स्वप्नांची असे दानगी इच्छा जासी मार्ग तयासी मिळती सत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना असो असावे होठांवरती कालीच काढून देताना संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कोण कोणाला उत्तर देणार. येणारे 6 चेंडू मैदानामध्ये करायचे 10 धावा तर एका बाजूला त्याच धावा मात्र 10 डिफेन्स करायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी जबाबदारी दिली आहे चेतन नावडेकर. का कामगिरी करतील का ज्या नितीन पाटीलला मैदानामध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशा दाखवल्या विजयाच्या आशा दाखवल्या का त्या नितीनला थांबवतील का कारण त्यांची पूर्णतः ते मैदानामध्ये सेट झाले आहेत. 6 चेंडूमध्ये 10 धावा या मैदानावर महागड्या नाही आहेत आणि खास करून नितीन पाटील सारखा खेळाडू स्ट्रायकरींकडे असताना पहिला चेंडू सुरुवात खूप चांगली आहे. उत्तर नव्हतं बॅट्समॅनकडे हाफ हेलिकॉप्टर केला आणि तेव्हा पाहू शका एक सिंगल रन या बॉलवर जोडले जाईल. तुम्हाला धावा नुसत्या मी करून देणार नाही त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हे उत्तर पहिल्या बॉलवर गोलंदाजानं फलंदाजाला दिले. सिंगल आले. उर्वरित चेंडू आता शिल्लक राहिलेत मैदानामध्ये 5 आणि विजयासाठी करायचे आहेत 9 धावा. या मॅच मध्ये संघर्ष खूप मोठा आहे. रोहित पाटील ऑन स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूला चेतन नावडेकर दुसरा चेंडू घेऊन आलेत या अंतिम षटकामधील. आणखी एकदा लोअर फुल टॉस फटका चांगला आहे आणि या फटक्याने या सामन्याला कलाटणी मिळेल इतका दम होता. मिल्टी 6 धावा षटकार. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. रोहित सांगतात मैदानामध्ये इतक्या लवकर आम्ही सामन्याच्या जवळ आलेत आणि असा कसा सामना आम्ही जाऊन देऊ आणि तोच फटका हा टर्निंग पॉइंट षटकार ठरलाय. सोडलेला झेल आणि त्यानंतर आलेले 2 षटकार हे खूप महत्वाकांक्षी बाब बनले आहेत. कोपरली संघासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. आवाज थोडासा जरूर आला परंतु तो बॅट आणि स्क्रीच मधला स्पर्श होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क अजिबात नव्हता आणि आणखी एक येतो व्हाईट बॉल. आता करायचे आहेत उर्वरित 4 चेंडू आणि फक्त विजयासाठी 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. कमबॅक का करतील का कारण इथून अवघड जरूर आहे परंतु क्रिकेट इतिहासाच्या पानं पलटून पहा अशक्य क्रिकेटमध्ये असं काहीच नाही. परंतु रोहित पाटील म्हणतायत MS धोनी स्टाईल सामना फिनिश आणि एक हाती सामना जिंकून देत आहेत आपल्या संघाला. या जोडीनं मात्र हा सामना गाजवला. या जोडीनं मात्र मन जिंकली आणि खूप चांगला खेळ राहिला. अभिनंदन. इथे मंगेश स्मृती गावदेवी कोपरली संघ हार्ड लक. आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर मात्र सामना परास्त व्हावा लागतंय गावदेवी मोरबे संघाला. थँक्यू डीजे. तर दोन्ही विनर टीम मध्ये सामना होईल त्यामुळे आता लगेच टॉस साठी तुम्हाला यायचं आहे. उसाटणे संघाचे संघनायक आलेत तर कोपरली संघ तुम्हाला टॉस साठी यायचंय. तर जाऊया या सामन्याचा सामनावीर. तर या सामन्याचा सामनावीर जरूर नितीन पाटील आणि रोहित पाटील. वैयक्तिक 29 धावांचं योगदान दोघांचं राहिलंय परंतु या सामन्यामध्ये भूमिका बजावली तर रोहित पाटील यांना कारण गोलंदाजी देखील तेवढी सुरेख त्याने केली. 2 षटका फेकले आणि 2 षटक फेकत असताना फक्त 10 धावा करत असताना 1 विकेट घेतला आणि फलंदाजी करत असताना 29 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिला असे रोहित पाटील ठरले त्या सामन्याचे सामनावीर. थँक्यू. आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात बोथ द टीम कॅप्टन परंतु रोहित पाटील कॅप्टन मॅन ऑफ द मॅच ठरलेत. खूप चांगला षटकार त्यांनी मारला आणि त्यानंतर कोपरली संघ मॅच जिंकलाय. 29